नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात. एकूण 3,210 जागांसाठी 17,331 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा, राज्य निवडणूक आयुक्तांचं मतदारांना आवाहन. मतदान सुरळीत व्हावं यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. आणि भारत आणि रवांडा यांच्या 3 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. आणि आता सविस्तर वृत्त. मुंबई ठाण्यासह राज्यातल्या 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांच्या मतदानाला आज सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली. मतदान शांततेत पार पडावं यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई ठाण्यासह आज मतदान होत असलेल्या महानगरपालिकांमध्ये उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती या जिल्हा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातल्या कुर्ची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चारमोशी आणि मुलशिरा या 8 पंचायत समित्यांमध्येही मतदान होत आहे. वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 तसंच यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 16 पंचायत समित्यांसाठीही मतदान सुरू आहे. गडचिरोली जिल्हा वगळता सर्वत्र संध्याकाळी 5:30 वाजता मतदान सुरू राहील. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीनं मतदानाची वेळ दुपारी 3:30 वाजता संपणार आहे. राज्यात आज होत असलेल्या निवडणुकीत एकूण 3,210 जागांसाठी 17,331 उमेदवार रिंगणात असून सुमारे 3,77,60,000 मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी आज मतदान होत असून शहर आणि उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. भरारी पथकं आणि नाका पथकांच्या माध्यमातून कसून तपासणी सुरू असून संवेदनशील मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवलं जात असल्याची माहिती मुंबईचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे महानगरपालिकेच्या 131 जागांसाठी मतदान सुरू असून तिथेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. संपूर्ण मतदान प्रक्रियेवर 18 ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात असल्याची माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. 4 अशी मतदान केंद्र आपण तयार केलेले आहेत. त्याच्यापैकी 97 जी मतदान केंद्र आहेत ते संवेदनशील म्हणून पोलिसांनी जाहीर केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण मतदान केंद्रावर आणि मतदान केंद्राच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपण ठेवलेला आहे. जवळपास 2025 पथकं आज आपण पूर्ण ह्या तयारीसाठी आपण तयार केली होती. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलिंग बूथवर आणि प्लस 20% एक्स्ट्रा असं आपण आरक्षित असा स्टाफ ठेवला तर जेणेकरून कुठेही कुठल्या पद्धतीचं ऐन वेळेला काही गडबड होऊ नये. त्यासाठी आपण 20% एक्स्ट्रा आपण मॅनपॉवर ह्यासाठी उपलब्ध करून दिली होती. मुंबई वगळता इतर 9 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू झाल्यामुळे मतदान यंत्रांमध्ये बदल करण्यात आलाय. पांढरा, गुलाबी, पिवळा आणि निळा अशा 4 रंगांमध्ये उमेदवारांची नावं मतदान यंत्रांवर देण्यात आली असून मतदान कशा पद्धतीनं करावं याची माहिती मतदान केंद्रांवर दिली जातेय. नागपूरमध्ये शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. ठाण्यातही मतदानाला सुरुवात झाली असून आमदार संजय केळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. आज 10 महानगरपालिकांच्या 1,268 जागांच्या निवडणुकांसाठी 9,208 उमेदवार आपलं नशीब आजमावत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी मुंबईत दिली. या निवडणुकीसाठी सुमारे 3,77,60,000 मतदारांची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे 1,78,90,000 महिला मतदार आहेत. मतदानासाठी 1.5 लाख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मुंबईतल्या 227 जागांसाठी 2,275 उमेदवारांचं भवितव्य 92 लाख मतदार ठरवणार आहेत. यासाठी 7,304 मतदान केंद्रांवर 45,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत असं सहारिया यांनी सांगितलं. राज्यघटनेनं बहाल केलेल्या मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. एकूण जागा 1,268
1268 त्यामध्ये 9208 उमेदवार रिंगणात आहे. 9208 जे मतदार आहे ते आहे 1.95 crores. 95 जवळजवळ 2 कोटी मतदार आहे. जवळजवळ 2 कोटी. त्यासाठी 21,000 पोलिंग स्टेशन तयार करण्यात आलेले आहेत आणि ह्यासाठी जवळजवळ 1,30,000 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेमध्ये जे 9208 उमेदवार आहे त्यापैकी मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्षाचे 3,461 उमेदवार आहे. 3461 फक्त मुंबई कॉर्पोरेशनचे सांगायचे असेल त्यामध्ये 227 जागा आहेत. त्यासाठी 2,275 उमेदवार रिंगणात आहे. मुंबई शहरामध्ये जवळजवळ 92 लाख मतदार आहे आणि त्या राज्यात आचारसंहिता भंगाचे एकूण 240 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 217 महापालिका क्षेत्रांमधले आहेत. निवडणूक काळात राज्यात 4 कोटी रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून 291 जणांना तडीपार करण्यात आलं आहे. राज्यात 200हून अधिक अवैध शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहितीही सहारिया यांनी या पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही घेऊन येतोय. जनादेश 2017 शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारी, परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. यात मतदार कोणाला देणार संधी, कोणाच्या हाती देणार सत्तेच्या चाव्या. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल, त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. जनादेश 2017 दिनांक 23 फेब्रुवारी 2017 दुपारी 12 ते 1 आणि रात्री 9 ते 10. जनादेश 2017. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातल्या प्रचाराची आज संध्याकाळी सांगता होणार आहे. या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधल्या 53 जागांसाठी गुरुवारी मतदान होईल. या सर्व मतदारसंघांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उरई इथं प्रचारसभा घेऊन समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा सर्वेसर्वा मायावती यांनीही प्रचारसभांमधून केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. भारत आणि रवांडा या दोन्ही देशांमध्ये नवोन्मेषसह हवाई क्षेत्र आणि व्हिसा प्रक्रियेशी संबंधित 3 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. नवोन्मेष क्षेत्रात दोन्ही देश उद्योजकता विकास केंद्राची स्थापना करणार आहेत, तर हवाई क्षेत्रात रवांडा एअरतर्फे येत्या काही महिन्यात भारतासाठी सेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर दोन्ही देश पारपत्रधारक राजनीतिक अधिकाऱ्यांच्या व्हिसा प्रक्रियेवर परस्पर सामंजस्यानं सवलत देतील. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत रवांडा नवोन्मेष विकास कार्यक्रम सुरू केलाय. रवांडा दौरा आटपून उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आज युगांडासाठी रवाना होणार आहेत. पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि रोजगार या 3 मुद्द्यांना प्राधान्य द्यायचं केंद्र सरकारचं धोरण आहे, असं केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं. ते मुंबईत भारतीय औद्योगिक महासंघाच्या बैठकीत बोलत होते. 2019 सालापर्यंत देशातली सुमारे 2 लाख गावखेडी डिजिटली जोडण्याचं उद्दिष्ट गाठलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनरेगा अंतर्गत 95% कामगारांना त्यांचं वेतन थेट बँक खात्यात जमा केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करून त्याद्वारे महसूल उभा करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. भारतीय जनता पार्टी और प्रधानमंत्री दोनों की हमेशा से ये मान्यता रही है कि गांव बढ़ेगा तो देश बढ़ेगा. गांव में अधोसंरचना, गांव में रोजगार, गांव में मुनाफे की कृषि
इस पर सरकार को अधिक ध्यान देना चाहिए और इसलिए आपने देखा होगा कि पिछले बजट में भी ग्रामीण विकास को काफी पैसा दिया था और इस बार ग्रामीण विकास को 1,06,000 करोड़ रुपया उपलब्ध कराया है। इसमें मनरेगा है, प्रधानमंत्री ग्रामीण सड़क है, लाइवलीहुड प्रोग्राम है, ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना है और अन्य ग्रामीण क्षेत्र में चलने वाले जो कार्यक्रम हैं। गांव में मुख्य काम खेती है और खेती मुनाफे की खेती बने और खेती को सरकार की ओर से भी प्राधान्य मिले, इसके लिए जरूरी है कि सरकार की योजनाएं ऐसी हों जो खेत के और किसान के हित में हों। उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन घेतलं। मात्र हे उत्पादन विक्रमी झाल्यामुळे दर कोसळले आणि सरकारला आधारभूत किमतीत तूर खरेदी केंद्र सुरू करावी लागली। यासाठी केंद्राकडून 24 तर राज्याकडून 9 केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू झाली। काही काळानं केंद्राच्या तूर खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे आणि साठवणूक क्षमता संपल्यामुळे ही 24 केंद्र बंद करण्यात आली। याच कारणांसाठी राज्यांच्या खरेदी विक्री फेडरेशनच्या 9 केंद्रांपैकी काही खरेदी केंद्र बंद आहेत। ही केंद्र बंद झाल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी 5,500 रुपयांऐवजी 4,500 रुपये क्विंटल दरानं खरेदी सुरू केली। त्यामुळे सामान्य शेतकरी संताप व्यक्त करतायत। जिल्ह्यातल्या 6,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुमारे 1,04,000 क्विंटल तूर विक्री केली असून त्यांचे 27 कोटी रुपये शासनाकडे थकले आहेत। वकार महामंडळाच्या गोदामांमध्ये मर्यादेपेक्षा 40% जास्त तूर साठवण्यात आली आहे। जिल्ह्यातल्या गोदामांमध्ये जागा नसल्यामुळे अन्यत्र साठा करण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। व्यापाऱ्यांकडून होणारं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं पुन्हा तातडीनं खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकरी करत आहेत। वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या 73 गावांमधल्या आदिवासींनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। वनजमिनीचा अधिकार मिळावा, 10 वर्षांपासून प्रलंबित वनदावे मंजूर व्हावेत, अपात्र दाव्यांची नवीन सुनावणी व्हावी, पेसा कायद्यांतर्गत गावसभा व्हाव्यात, 73 गावांना महसुलीचा दर्जा मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाचं नंतर धरणं आंदोलनात रूपांतर झालं। मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। क्रिकेट कोलंबो इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम लढत होणार आहे। या स्पर्धेत आतापर्यंतच्या सर्व लढती जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मनोधैर्य उंचावलंय। उपांत्य सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानचा दणदणीत पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे, तर दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीत आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार 36 धावांनी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केलाय। स्पर्धेच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर मात केली होती, मात्र त्यानंतर झालेल्या साखळी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं। हवामान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यात 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात। एकूण 3,210 जागांसाठी 17,331 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा, राज्य निवडणूक आयुक्तांचं मतदारांना आवाहन। मतदान सुरळीत व्हावं यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। आणि भारत आणि रवांडा यांच्या 3 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।